नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपला अंकगणिताचा पाण्याची टाकी व नळ हा टॉपिक चालू होता आणि त्याचा शेवटचा पार्ट आपला बाकी होता. आज आपण तो पार्ट क्लिअर करून हा टॉपिक इथं संपवणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न बोर्डवरती आपल्याला असा दिसत आहे. एक नळ एक टाकी 20 मिनिटात पूर्ण भरते. दुसरा नळ 30 टाकी 25 मिनिटात रिकामी करते. जर दोन्ही नळ एकानंतर एक चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? एकानंतर एक म्हणजे काय? पहिले ए नळ चालू केला समजा, त्याच्यानंतर काही वेळानं बी नळ चालू केला, नंतर ए नळ, नंतर बी नळ, असं एकानंतर एक अल्टरनेटली. ठीक आहे, तर टाकी किती वेळात भरेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण काळ आणि काममध्ये बघितले होते की ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकानंतर एक म्हणजेच अल्टरनेटलीतल्या जर काम चालू केले तर ते काम किती वेळात पूर्ण होईल, किंवा किती दिवस त्याला लागतील, तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. बघा, पहिला नळ आपल्याला माहीत नाही म्हणजेच तो आपण ए म्हटला. ए हा जो नळ आहे एक टाकी 20 मिनिटात भरू राहिला आणि बी जो आहे 30 टाकी 25 मिनिटात रिकामी करू राहिला म्हणून इथं मायनसचं चिन्ह दिलं. 20 आणि 25चा लसावी जर काढला तर किती येईल? 100. बरोबर आहे. 20 5 100, 25 100, हा मायनसमध्ये आहे म्हणून याची किंमत -4. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, समजा ही पूर्ण टाकी आहे, इथून तर इथूनपर्यंत, इथून 0 पासून तर इथूनपर्यंत भरण्यासाठी समजा त्याला 100 मिनटं लागतात, आहे ना, कारण 100 आपला काय लसावी आहे. तर पहिले कोणता नळ चालू होऊ राहिला? ए नळ. नंतर कोणता? बी नळ. अशा पद्धतीनुसार हे अल्टरनेटली चालू होऊ राहिला. पहिला ए नळ चालू होतो, नंतर बी नळ चालू होतो. बरोबर आहे. आता बघा, पहिल्या मिनिटामध्ये ए नळ चालू झाला, दुसऱ्या मिनिटामध्ये बी नळ झाला, म्हणजे दोन्ही मिळून म्हटलेलं आहे. मग दोन्ही मिळून म्हणजे काय? ए अधिक बी, म्हणजे 2 मिनिटामध्ये किती टाकी भरेल? तर या दोघांची इफिशियन्सी 5 अधिक वजा 4. बरोबर आहे. 5 अधिक वजा 4. जर याचं उत्तर काढलं तर 5 वजा 4 म्हणजे उत्तर किती? 1. म्हणजे इथून 1 मिनिट आणि इथून परत 1 मिनिट, म्हणजे टोटल 2 मिनिटामध्ये 1 युनिट एवढीच टाकी भरू राहिली. 2 मिनिटामध्ये 1 युनिट एवढीच टाकी ती भरत आहे. 1 युनिट एवढीच टाकी ती भरत आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, एवढं समजलं का ते बघा. पहिले ए नळ चालू केला, नंतर एका मिनिटानंतर परत बी नळ चालू केला, एकानंतर एक. बरोबर आहे. म्हणजे 2 मिनिटामध्ये ते दोघी मिळून, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून 5 वजा 4 एकच युनिट टाकी भरू राहिलं. दोघे जर भरत असते तर 5 अधिक 4 9 युनिट टाकी भरत होते, पण एक भरत आणि एक रिकामा करत आहे. एवढं समजलं की पुढे उत्तर आपल्याला येते. आता आपल्याला किती युनिटपर्यंत जायचं आहे टोटल टाकी भरण्यासाठी? 100 युनिटपर्यंत. बरोबर आहे. मग आता इथलं लक्षात घ्या, 100च्या जवळची संख्या बघायची. बघा, पहिले ए नळ भरतो, नंतर बी, नंतर ए, नंतर बी, असं अल्टरनेटिव्ह चालू राहील. बरोबर आहे. मग आता एच्या नळासाठी किती मिनिट लागतात? 5 इफिशियन्सी आहे, म्हणजे 100मधून 5 करा, किती येतात? 95. 95ने 1ला गुणा, 95 गुणिले 1 म्हणजे किती झाले? 95 युनिट. आता याने 95ने 1ला गुणल्यामुळे याला सुद्धा 95ने गुणा, तर 5 दुने 10 हातचा आला 1, 9 दुने 18 ने 190 मिनटं झाले. आता मी 95ने का बरं गुणलं? कारण काय होईल बघा, पहिले ए नळ भरेल, नंतर बी, परत ए, नंतर बी, परत ए, नंतर बी, असं बी पर्यंत आपण जाऊ. बी नंतर परत काय येईल? ए येईल. मग एला भरण्यासाठी आपल्याला 5, पहिले सुरुवात एने उरायले म्हणून एचे जो टाईम आहे तो मायनस करायचा आहे. पहिला जो सुरुवात एने होत आहे म्हणजे पहिले ए होतो, नंतर बी होतो, आहे ना. म्हणजे पहिला नळ आपल्याला ए दिलेला आहे आणि दुसरा आपल्याला बी दिलेला आहे समजा, म्हणून ए पासून सुरुवात होत आहे, म्हणून पहिले जो आहे 5 जे आहेत ते त्यामधून वजा करायची, एची जी किंमत असेल ते. दुसऱ्यापासून सुरुवात केली असते तर दुसऱ्याची किंमत वजा केली असते. ठीक आहे. आता बघा, 100मधून 5 गेले 95, 95च्या जवळ आला होता. 95 गुणिले 1 म्हणजे 95 आणि 95 गुणिले 2 म्हणजे 190 मिनिटामध्ये 95 युनिट भरले. आता बघा, इथपर्यंत हे 95 युनिट भरले, बी पर्यंत आला समजा. आता बी पासून ए पर्यंत किती मिनिट घेतात रे? 5 इफिशियन्सी आहे त्याची. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आणखी जर 1 मिनिट ॲड केला तर किती होतात? 191 मिनिटं. आणि एची इफिशियन्सी किती आहे? एका मिनिटामध्ये किती करतो? 5, म्हणजे 95 अधिक 5 जर केले तर किती होतात? 100 युनिट. आणि आपल्याला काय पाहिजे? 100च युनिट पाहिजे. इथपर्यंत जायचं आहे, म्हणजेच 191 मिनिटामध्ये 100 युनिट
म्हणजेच 191 मिनिटामध्ये ते दोन्ही नळ काय करतील, ते टाकी भरतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, कारण 190 मिनिटापर्यंत आले, पुढचा 1 मिनिट झाला तर एका मिनिटामध्ये किती 5 युनिट तो भरतो. बी जो आहे एका मिनिटामध्ये 4 मायनस करतो आहे ना, म्हणून एची इफिशियन्सी 5 आहे, म्हणून 95 मध्ये 5 मिळवले आणि एका मिनिटामध्ये किती झाले 191 मिनिटामध्ये. 190 होते त्याच्यामध्ये 1 मिनिट मिळवला आहे, 191 मिनिटामध्ये 100 युनिट, म्हणजेच टोटल टाईम त्यांना लागला 191 मिनिट. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. दुसरा प्रश्न आपण असाच बघणार आहोत बघा, 20 आणि 30 आहे. चला सेम तसाच प्रश्न. एक नळ एक टाकी 20 मिनिटात पूर्ण भरते, दुसरा नळ 30 टाकी 30 मिनिटात रिकामी करते. जर दोन्ही नळ एकानंतर एक चालू केले तर टाकी किती वेळात भरेल. पहिला नळ समजा आपण ए म्हटला, तो टाकी भरण्यासाठी 20 मिनिट घेऊन राहिला. दुसरा नळ आपण बी म्हटला, तो टाकी भरण्यासाठी टाकी रिकाम करण्यासाठी 30 मिनिट घेऊन राहिला, म्हणून वजा केलं. 20 आणि 30चा लसा घेतला 60, 20 त्रिक 60, 30 दुनी 60, हे वजा किंमत. सेम तसंच आता 60 युनिटपर्यंत आपल्याला जायचं आहे. पहिले ए चालू केला 1 मिनिट, नंतर बी चालू केला, म्हणजे 2 मिनिटामध्ये तिनामधून 2 गेले, 1च युनिट भरू राहिलं. 2 मिनिटामध्ये किती युनिट भरू राहिलं, 1 युनिट. लक्षात आलं ना आधीच्या उदाहरणानुसार. आता आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, 60पर्यंत. मग या 60मधून पहिले ए चालू केला म्हणून 60मधून 3 वजा करा, तर किती येतात 57. या 57ने 1ला गुणलं तर उत्तर किती येते 57 युनिट. आता 57ने या 1ला गुणल्यामुळे 57ने याला सुद्धा गुणा, किती होतील 114 मिनिट. ठीक आहे, पुढचा आणखी 1 मिनिट ॲड केला तर 114 अधिक 1 115 मिनिट. मग इथं कोणता नळ गेला, ए नळ, कारण ए बी असं कॉम्बिनेशन आहे. मग ए नळसाठी किती युनिट करते, एका मिनिटामध्ये 3 युनिट, म्हणजे याच्यामध्ये 3 युनिट जर मिळवले तर किती झाले 60 युनिट. म्हणजे टोटल 60 युनिट त्यांना काम करण्यासाठी किती मिनिट लागू राहिले, 115 मिनिट. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, खालचं दिसत नाही आहे, इकडे लिहितो मी. इथं बघा, हे 114 मिनिट होते, 114, आणि हे टोटल युनिट किती होते 57. याच्यामध्ये आणखी 1 मिनिट ॲड केला, म्हणजे एचं जर काम एका मिनिटाचं ॲड केलं तर 115 मिनटं होतात. आणि एका मिनिटामध्ये ए किती काम करतो 3 युनिट, म्हणजे 57 अधिक 3 किती होतात 60 युनिट. म्हणजे टोटल 115 मिनिटामध्ये किती काम करत आहे 60 युनिट. आणि आपल्याला 60 युनिटच काम काढायचं आहे, म्हणजे टोटल किती वेळ लागेल दोघांना टाकी भरण्यासाठी 115 मिनिट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पी हा नळ एक टाकी
5 तासात भरतो. क्यू हा नळ 30 टाकी 10 तासात भरतो. आर हा नळ 30 टाकी 20 तासात निकामी करतो. रिकामी करतो. तर तिन्ही मिळून ती टाकी किती वेळात भरेल? नळ मिळून ती टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन आहे 10, 4, 6, 5. ऑप्शन आहे. प्रश्न इझी आहे, आपण या अगोदर घेतलेला आहे. पी हा नळ 1 टाकी 5 तासात भरतो. क्यू हा नळ 30 टाकी 10 तासात भरतो. आर हा नळ 30 टाकी 20 तासात रिकामी करतो. तर तिन्ही नळ एकदाच चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? पीला ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 5 तास. क्यूला ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 10 तास. आणि आरला ती टाकी रिकामी करण्यासाठी म्हणजेच -20 तास लागतात. तर या सगळ्यांचा लसावी जर म्हटला तर काही 20 येईल. 20 लिहिला, 5 चोक 20, 10 दुनी 20, 20 एक 20 याची वजा किंमत. आता टोटल किती भरायचे? आपल्याला 20 भरायचे आहेत. तिन्ही नळ एकदम चालू केले म्हणजे सरळ 20 भागेला या तिघांची बेरीज 4 अधिक 2 6. 6 मधून 1 गेला किती राहिला? 5. 5 चोक 20 म्हणजे किती तास लागतील त्यांना? 4 तास. ऑप्शन क्रमांक सी. ऑलरेडी प्रश्न घेतलेला आपण, इझी प्रश्न होता. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न जो आहे तो मस्त प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे होता. ऑलरेडी आपण प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. ए नळ 1 पाण्याची टाकी 3 तासात भरतो. बी नळ 30 टाकी 4 तासात भरतो. टाकी 4 तासात भरतो. सी नळ 30 टाकी 1 तासात खाली करतो. सी नळ
तीच टाकी 1 तासात खाली करतो. तिन्ही नळ क्रमशः दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 4 वाजता तिन्ही नळ क्रमशः दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता चालू केले. तर टाकी किती वेळात खाली होईल? वेळात खाली होईल. ऑप्शन आहेत 7:30 वाजता, 7:42 वाजता, 7:12 वाजता आणि 7:20 वाजता. प्रश्न मस्त आहे. भरपूर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न एकदम मस्त आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा. नळ ए 1 पाण्याची टाकी 3 तासात भरतो. बी नळ 30 टाकी 4 तासात भरतो. सी नळ 30 टाकी 1 तासात खाली करतो. तिन्ही नळ क्रमशः दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 4 वाजता व संध्याकाळी 5 वाजता चालू केले तर टाकी किती वेळात खाली होईल? आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. पहिले बघा, ए नळ 3 तासात भरत आहे, म्हणजे ए जो आहे हा 3 तासामध्ये टाकी भरतो. बी जो आहे 30 टाकी 4 तासामध्ये भरतो आणि सी जो आहे 30 टाकी 1 तासामध्ये रिकामी करतो. या तिघांचा लसावी काढला तर किती येईल? 12. 3 चोक 12 म्हणजे एची इफिशियन्सी 4, 4 त्रिक 12 म्हणजे बीची इफिशियन्सी 3 आणि 1ने जर 12 भागलं तर याचं उत्तर येईल -12. ठीक आहे. आता हे झालं, पण यांनी पुढे काय म्हटलं आहे? तिन्ही नळ क्रमशः दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 4 वाजता व संध्याकाळी 5 वाजता चालू केले. म्हणजे बघा, इथून तर इथूनपर्यंत टोटल जे किती तास लागू राहिले? 12 तास लागू राहिले. तर दुपारी 3 वाजता ए नळ चालू केला. पहिला नळ आहे ना, ए नळ चालू केला. नंतर दुपारनंतर 3 नंतर काय आहे? 4, म्हणजे परत 4 वाजता बी नळ चालू केला. पण ए तर नळ चालूच आहे, म्हणजे ए सोबत कोणता नळ ॲड झाला? बी नळ ॲड झाला. नंतर संध्याकाळी 5 वाजता तिसरा नळ चालू केला, म्हणजे ए बी तर चालूच होते आणि त्यासोबत परत कोणता चालू केला? सी चालू केला. बरोबर आहे. एवढं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पहिले 3 वाजता ए नळ चालू केला, नंतर 4 वाजता बी नळ चालू केला, मग ए सोबत बी नळ चालू झाला. नंतर संध्याकाळी 5 वाजता ए बी तर चालूच आहेत, मग सी नळ चालू केला. असे क्रमशः तिन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात ते खाली होईल? मग बघा, इथं 3 वाजतापासून 4 वाजेपर्यंत 1 आहे, म्हणून इथं काय येईल? 1 गुणेला एची इफिशियन्सी अधिक इथं 4 ते 5 वाजेपर्यंत परत तास किती आहेत? 1, म्हणजेच 1 गुणेला ए अधिक बीची इफिशियन्सी अधिक इथं 5 ते इथूनपर्यंत आपल्याला माहीत नाही किती वेळ लागला, तर इथं टी बरोबर ए अधिक बी अधिक सी बरोबर 12 तास. एची इफिशियन्सी किती आहे? 4, 4 गुणेला 1 4 अधिक एची इफिशियन्सी 4 अधिक बीची इफिशियन्सी 3, म्हणजे 4 अधिक 3, 4 अधिक 3 किती झाले? 7, 7 गुणेला 1 किती झाला? 7 अधिक टी गुणेला एची इफिशियन्सी 4, बीची इफिशियन्सी 3, 7, 7 वजा 12 उत्तर किती आलं? -5 आहे ना. 7 वजा 12 उत्तर किती आलं? -5 बरोबर 12.
7 आणि 4 किती झाले 11, 11 तिकडे गेले तर वजा 5t बरोबर 12 वजा 11, म्हणजेच वजा 5t बरोबर 1/5 करता येईल किंवा टी बरोबर 1/5, टी फॉर टाईम 1/5 तास. आता हे झाले 1/5 तास. आता याला आपल्याला मिनटामध्ये करावं लागेल आहे ना, काहीतरी चुकलं वाटतं आपलं. हो सॉरी, इथं हे 12 तास आहेत, इथं आपलं एक गडबड झालेली आहे. बघा टाकी आपण खाली करू राहिलो, भरून नाही राहिलो. टाकी आपण काय करू राहिलो, खाली करू राहिलो, म्हणून इथं जे राहील इथं किंमत काय येईल 0 येईल, काय येईल 0. ठीक आहे, त्याच्यामुळे गडबड झाली. कारण टाकी आपण भरत नाही आहे, खाली करत आहे, म्हणून इथं उत्तर काय येईल 0. ठीक आहे, बघून घेऊ आपण, सॉल्व करू. मग 7 आणि 4 11, 11 जर तिकडे गेला तर काय होईल वजा 11, म्हणजे वजा 5t बरोबर वजा 11 आणि टी बरोबर वजा 11 भागेला वजा 5, म्हणजेच टीची किंमत किती आली 11/5. इथपर्यंत दिसत आहे का? टीची किंमत किती आली 11/5. नाही दिसत आहे, इकडेच लिहितो मी. टी बरोबर इकडे आपण लिहून टाकतो, टी बरोबर हा झाला 11/5. आता हे काय आहेत, तास आहेत, कारण सर्व जी उत्तरं दिली होती तासामध्ये. याला मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60ने गुणावं लागेल, म्हणजेच टी बरोबर 11/5 गुणेला 60. ठीक आहे, 5 1 5. ठीक आहे, परत किती राहिले 1 राहिला, 5 दुनी 10 आणि हे जर केलं तर किती होतील ते 132 मिनटं. 132 मिनटं म्हणजे किती रे, 2 तास 12 मिनटं आहे ना, 2 तास 12 मिनटं. मग आता बघा, सर्वात शेवटचा नळ 5 वाजता चालू झाला, म्हणजे शेवटी जो नळ चालू झाला तिथून पासून घ्यावा लागेल, इथून पासून घ्यावा लागेल का नाही. मग आपल्याला त्याने टायमिंग विचारला, तर या 5 वाजतामध्ये 2 तास 12 मिनटं ॲड करा. इकडे तुम्ही 5 वाजतामध्ये 2 तास 12 मिनटं जर ॲड केले तर 7 वाजून 12 मिनटांनी ते दोन्ही टाक्या जे आहेत ते काय होतील, खाली होतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपलं काय असेल, त्याचं राईट ॲन्सर असणार आहे. परत एकदा रिपीट करतो बघा. ए जो आहे एक नळ 3 तासामध्ये भरत होता, बी जो आहे 30 टाकी 4 तासामध्ये भरत होता आणि सी जी आहे ती टाकी 1 तासामध्ये रिकामी करत होता. मग तिन्ही नळ क्रमशः दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 4 वाजता व संध्याकाळी 5 वाजता चालू केले तर टाकी किती वेळात खाली होईल असं विचारलेलं आहे. भरेल नाही, खाली होईल असं विचारलेलं आहे. मग पहिले या 3 4 1चा लसं काढला 12, त्याची इफिशियन्सी काढून घेतली. 3ने 12ला भागलं, 4चा भाग गेला. 4ने 12ला भागलं, 3चा भाग गेला. 1ने 12ला भागलं, वजा 12चा भाग गेला, कारण वजा 1 आहे. पुढे बघा, पहिले 3 वाजता ए नळ चालू केला, नंतर 4 वाजता बी नळ चालू केला, पण ए तर चालूच आहे, म्हणजे ए सोबत आता बी नळ चालू झाला. नंतर 5 वाजता ए बी तर चालूच आहे, मग नंतर तिसरा नळ चालू केला सी, म्हणजे ए बी आणि सी तिन्ही नळ आता चालू झाले. तर इथूनपर्यंत त्यांचा टायमिंग आपल्याला काढायचा आहे. तर ए नळ चालू झाला 3 वाजता आणि 4 वाजता बी नळ चालू झाला, म्हणजे इथं किती टायमिंग आहे 1 तासाचं, म्हणून आपण 1 गुणेला 1 घेतलं, अधिक 4 ते 5च्या दरम्यान किती तासाचा वेळ आहे 1 तासाचा, म्हणून 1 गुणेला ए अधिक बी घेतलं, अधिक 5 वाजतापासून इथूनपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला हे आपल्याला माहीत नाही, म्हणून टी कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी बरोबर 0, कारण टाकी रिकामी होता म्हणून 0 घेत आहे. नाही तर आपण प्रत्येक वेळेस जो लसावी आहे तो तिथं घेतो. ठीक आहे, 1 गुणेला एची इफिशियन्सी 4 अधिक 1 गुणेला ए अधिक बी, म्हणजे 4 अधिक 3 7, डायरेक्ट 7 लिहिले, अधिक या ए अधिक बी झाले 7 वजा 12, 4 अधिक 3 7 वजा 12 किती झाले वजा 5, म्हणजे 7 आणि 4 11 तिकडे गेला तर वजा 11 झाला. वजा 5t बरोबर वजा 11, मग टी बरोबर 11/5. ठीक आहे, आता हे तासामध्ये आहे, याला मिनटामध्ये केलं म्हणून 60ने गुणलं तर टी बरोबर 11/5 गुणेला 60, 5ने 60ला गुणलं तर 12, 12 गुणेला 11 132 मिनटं झाले. 132 मिनटं म्हणजेच 2 तास 12 मिनिट. आता जो शेवटी चालू झाला तिथून पासून आपल्याला ॲड करावं लागेल, कारण इथून पासून जर चालू केला तर आपलं उत्तर निघणार नाही, कारण तिन्ही नळ आपल्याला एकदा चालू करायचे आहेत, नंतर खाली करायचे आहेत. मग शेवटी कोणता 5 वाजता चालू झालेला नळ आहे, म्हणजे 5 वाजतामध्ये हे 2 तास 12 मिनटं ॲड केले तर उत्तर किती आलं माझं 7 मिनटं, 7 वाजून 12 मिनटं. तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं त्याचं राईट ॲन्सर आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया.
दोन नळ पी व क्यू एक पाण्याची टाकी अनुक्रमे क्रमशः 10 तास व 12 तासात भरतात. व 12 तासात भरतात. जर दोन्ही नळ सकाळी 9 वाजता चालू केले सकाळी 9 वाजता चालू केले सकाळी 9 वाजता चालू केले तर ठीक 3 वाजता टाकी पूर्ण भरण्यासाठी पीला किती वाजता बंद करावं लागेल? पीला किती वाजता बंद करावे लागेल? ऑप्शन आहे 2, 1, 3, 12. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि बघा कसं दिमाग लावता येईल. दोन नळ पी व क्यू एक पाण्याची टाकी अनुक्रमे 10 तास व 12 तासात भरता. जर दोन्ही नळ सकाळी 9 वाजता चालू केले तर ठीक 3 वाजता टाकी पूर्ण भरण्यासाठी पीला किती वाजता बंद करावे लागेल? प्रश्न एकदम इझी आहे. प्रश्न बघा, समजून घ्या. अशा प्रकारचे प्रश्न इम्पॉर्टंट करा. प्रश्नाला परीक्षेमध्ये घुमवू शकता. खूप सोपा आहे. पीला एक टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 10 तास. आणि क्यूला 30 टाकी भरण्यासाठी किती तास लागतात? 12 तास. दोघांचा जर लसावी काढला तर किती येतो रे? 60. मग 10 × 60, 12 × 5 = 60 इथपर्यंत झालं. आता पुढे लक्षात घ्या, दोन्ही नळ सकाळी किती वाजता चालू झाले? पी आणि क्यू दोन्ही नळ सकाळी 9 वाजता चालू झाले. सकाळी 9 वाजता चालू झाले. तर काय म्हटलं, टाकी 3 वाजता भरण्यासाठी, इथून तर इथपर्यंत टाकी 3 वाजता भरली पाहिजे. 3 वाजता भरण्यासाठी पीला किती वाजता बंद करावं लागेल? पीला किती वाजता बंद करावं लागेल? बरोबर आहे. तर इथून तर इथपर्यंत टाकी 3 वाजता भर करायची आहे, तर पीला किती वाजता बंद करावं लागेल? आता सकाळी 9 वाजतापासून तर दुपारच्या 3 वाजेपर्यंत एकूण किती तास होतात? 6 तास. बरोबर आहे. इथपर्यंत दिसत आहे सर्वांना? पी आणि क्यू सकाळी 9 वाजता चालू केले, दुपारी 3 वाजता टाकी पूर्ण भरायची आहे. त्यासाठी पीला किती वाजता बंद करावं लागेल हा प्रश्न आहे. तर सकाळी 9 वाजतापासून दुपारच्या 3 वाजेपर्यंत 6 तास होतात. बरोबर आहे. म्हणजे टोटल टाईम किती आहे? 6 तास. म्हणजे क्यूची जर आपण इफिशियन्सी काढली तर 6 × 5 = 30. 6 × 5 = 30. या 60मधून जर 30 वजा केले तर हे 30 काम जे आहे हे कोणाचं राहील रे? पीचं राहील. 30 काम राहील पीचं. बरोबर आहे. लक्षात आहे? समजत राहिलं. सकाळी 9 वाजतापासून तर दुपारच्या 3 वाजेपर्यंत एकूण तास किती आहे? 30. आपल्याला पीना किती वाजता बंद करायचं हे काढायचं आहे. मग पहिले क्यूचं काढून घेऊ. 6ने जर 5ला गुणलं तर 6 × 5 = 30. ते काय झाली? त्याची टोटल काम झालं क्यूचं काय झालं? 30 टोटल काम झालं. तर आपल्याला पीला बंद करायचं आहे. मग 60मधून 30 वजा केले तर पीचं टोटल काम किती झालं? परत 30. पीचं टोटल काम 30 झालं. म्हणजे टोटल काम भागेला त्याची इफिशियन्सी, म्हणजे आपल्याला वेळ भेटेल. म्हणजे पीला किती वाजता बंद करावं लागेल? म्हणजे PT भागेला 30/6. म्हणजे एकूण किती तास? 5 तास. 5 तासानंतर बंद करावं लागेल.
मग इथून लक्षात घ्या, सकाळी 9 वाजता चालू झालं आणि 9मध्ये किती मिळवले तर किती होतात, 9मध्ये सकाळी 9मधून 9मध्ये जर 5 तास मिळवले तर किती होतात, 9 अधिक 5 14, 14 वाजले. 14 वाजले म्हणजेच काय, 2 वाजता पी हा नळ बंद करावा लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे आपलं त्याचं राईट ॲन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे त्याचं राईट ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महत्त्वाचे प्रश्न. सहा नंबरचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक छिद्र 50 लिटर प्रति तासाच्या दराने टाकी रिकामी करते. टाकी रिकामी करतो. जर टाकी 15 तासात भरते, जर टाकी 15 तासात भरते, तर टाकीची क्षमता किती. तर टाकीची क्षमता किती. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. ऑप्शन आहे 1200, 1500, 2600. 1200, 1500, 2000. डी ऑप्शन आहे 1600. ठीक आहे, चला बघूया. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला एक छिद्र आहे, ते 50 लिटर प्रति तासाच्या दराने टाकी रिकामी करतो. जर टाकी 15 तासात भरत असेल तर टाकीची क्षमता किती. समजा पहिला नळ आपण ए म्हटला, ए जो आहे ही टाकी 10 तासात भरतो आहे ना, 10 तासात भरतो. आणि टाकीला छिद्र असून सुद्धा ती टाकी किती तासात भरते पूर्ण, दोन्ही जर चालू असले तर 15 तासात. म्हणजे ए नळ प्लस लिकेज हे मिळून ते 15 तासात भरते. दोघांचा जर लसावी काढला तर किती येईल, 30. 10 30, 30, 15 दुनी 30. बरोबर आहे. आता इथे लक्ष घ्या, एची इफिशियन्सी किती आहे रे, 3 आहे. आता लिकेज इथं ए आणि लिकेज मिळून किती होतात, 2. म्हणजे 3मधून जर किती वजा केले की आपल्याला 2 भेटतील, तर 1 वजा केले. म्हणजे लिकेज जे आहे छिद्राची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे, 1 आहे. आता प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल एकदम इझी पद्धतनुसार. तर इथं बघा, इथं पण 50 लिटर प्रति तास आणि इथं पण काय आहे, तास आहे. मग आपल्याला टोटल काढायचं आहे. तर टोटल 50 गुणेला, ठीक आहे, 50 गुणेला टोटल किती आहे 30, भागेला जी छिद्राची इफिशियन्सी आहे ती किती आहे 1. जर सॉल्व केलं तर 50 गुणेला 30 म्हणजेच किती झाले 1500.
तर त्या टाकीची क्षमता किती आहे 1500 लिटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपलं त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे टोटल 50 कुठून घेतले आपण, कारण 50 लिटर त्यांना भरायचं होतं, त्याची क्षमता आहे 50 लिटर प्रति तासामध्ये आणि गुणेला टोटल 30 करायचं आहे आणि ते छिद्रची जी इफिशियन्सी आली ती किती आली 1 आली. 50 गुणेला 30 भागेला 1 म्हणजे 1500 लिटर ते काय करेल त्या टाकीची काय असेल त्याची क्षमता असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण अशाच पद्धतीचा बघूया. सात नंबरचा प्रश्न आहे. एक नळ एक टाकी 12 तासात रिकामी करतो असं म्हटलेलं आहे. रिकामी करतो. जर एक इनलेट नळ नळ पाच लिटर प्रति मिनिटच्या दराने टाकी भरतो आणि तर टाकी रिकाम करायला 18 मिनिट लागतात. तर टाकी रिकामी करायला 18 मिनिट लागतात. तर टाकीची क्षमता किती असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 9000, 10800, 12700, 11700. 9000, बी आहे 10800, सी आहे 12700 आणि डी आहे 11700. प्रश्न मस्त आहे. एक नळ एक टाकी 12 तासात रिकाम करतो. जर एक इनलेट नळ 5 लिटर प्रति मिनिटच्या दराने टाकी भरतो तर टाकी रिकामी करायला 18 मिनिट लागतात. तर टाकीची क्षमता किती. म्हणजे एक नळ काय आहे टाकी असा आहे, हा रिकामी करू राहिला, एक इनलेट याच्यामध्ये पाणी टाकू राहिलं आणि पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी 18 मिनिट लागतात असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर टाकीची क्षमता आपल्याला काढायची आहे, म्हणजे टाकीमध्ये किती लिटर पाणी बसते हे आपल्याला काढायचं आहे. सेम तसंच आहे. पहिला नळ आपण ए म्हटला, ए जो आहे टाकी 12 तासात खाली करू राहिला म्हणून वजा 12 तास आणि ए नळ आणि इनलेट म्हणजेच आय जर केले तर 18 मिनिट लागतात. किती लागतात 18 मिनिट. इथं 12 तास आहेत की 18 मिनिट आहेत. 12 तास आहेत आणि इथं 18 तास आहेत. ठीक आहे. हे 18 तास आहेत. इथे लिहिताना मी गडबड केली. 18 तास लागतात तेच तर म्हटलं. ठीक आहे. तर 18 तास. टाकी रिकाम करायला परत हे वजा उत्तर 12 आणि 18चा रसायन काढला तर 36. 12 त्रिक 36 वजा 3, 18 2 36 वजा 2. ठीक आहे. आता बघा एची किंमत किती आहे रे -3. -3 मध्ये किती मिळवले की उत्तर किती येईल -2 येईल. म्हणजे याच्यामध्ये जर आपण +1 ॲड केला तर याचं उत्तर काय येईल -2. कारण -3 मधून +1 जर वजा केलं तर -2. म्हणजे या इनलेटची किंमत किती आहे आयची, म्हणजेच इनलेट जो आहे तो टाकी भरत आहे त्याची किंमत किती आली इफिशियन्सी 1 आली. मग काय करतो आपण टोटल किती आहे 5 लिटर प्रति मिनिट आहे. 5 लिटर काय आहे प्रति मिनिट. मग 5 लिटर एका मिनिटामध्ये भरते.
5 लिटर एका मिनिटामध्ये भरते. आता इथं बघा, इथं काय तास दिलेले आहेत. आधीच्या उदाहरणामध्ये तास होते किंवा मिनटं होते, पण इथं तास आहेत दोन्ही ठिकाणी, म्हणून इथं सुद्धा तास करावं लागतील. म्हणजे 5 लिटर एका मिनिटामध्ये भरते, तर 60 मिनिटामध्ये किती भरेल, तर 60 म्हणजेच 5 गुणेला 60 हे झालं त्याचं. ठीक आहे, म्हणजे 6 पंच 30. आता आपल्याला किंमत काढायची आहे. 5 गुणेला 60 गुणेला टोटल किती आहे 36 आणि भागेला कशाची किंमत, आयची किंमत ती किती आहे 1. उत्तर जर सॉल्व केलं 6 पंच 30, 300 गुणेला 36, 36 त्रिक 108, 10,800 लिटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे त्याची क्षमता आहे, त्या टाकीची क्षमता. इथपर्यंत उत्तर आपल्याला आलेलं पाहिजे 10,800 लिटर. ठीक आहे, लक्षात आलं का? कारण 5 लिटर एका मिनिटामध्ये भरू आलं तर एका तासामध्ये किती भरते हे कळावं लागेल. कारण इथं तास आहेत, इथं मिनटं आहेत. मग आपल्याला दोन्ही याचं युनिट काय असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. म्हणून 5 लिटर एका मिनिटामध्ये भरते, तर 60 मिनिटामध्ये 5 गुणेला 60 भरेल. मग 5 गुणेला 60 आणि टोटल किती भरायची आहे 36 आणि भागेला आयची किंमत. मग आयची किंमत किती आली 1 आली क्षमता. म्हणजेच गुणाकार केला तर 10,800 लिटर हे आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न असाच आहे. 6, 10 आणि 10. एक नळ एक टाकी 6 तासात रिकामी करतो. जर एक इनलेट 10 लिटर प्रति मिनिटच्या दराने टाकी भरतो. जर टाकी रिकामी करायला 10 तास लागतात, तर टाकीची क्षमता किती? ऑप्शन आहेत 8,000, 8,500, 9,000, 1,000. 8,000, 8,500, 9,000 आणि डी आहे 1,000. इझी प्रश्न आत्ताच आपण सॉल्व केला. एक नळ एक टाकी 6 तासात रिकामी करतो. जर एक इनलेट नळ 10 लिटर प्रति मिनिटच्या दराने टाकी भरतो. जर टाकी रिकामी करायला 10 तास लागतात, तर टाकीची क्षमता किती असा प्रश्न विचारलेला आहे. समजा नळ ए म्हटला हा 6 तासात टाकी रिकामी करत आहे, म्हणून याचं उत्तर -6. आणि नळ आणि इनलेट मिळून ती टाकी रिकामी करायला 10 तास लागतात, म्हणजे -10 तास. दोघांचा जर लसावी काढला तर 60 येईल. 6 10 60, 10 सक 60. ठीक आहे, उत्तर आलं. आता पुढे बघा, एची किंमत किती आहे -10. -10 मध्ये किती मिळवले किंवा वजा केले की उत्तर किती येईल 6 येईल. तर याच्यामध्ये जर 4 मिळवले तर उत्तर किती येते -6. 10 - 10 मध्ये अधिक 4 केले तर उत्तर काय येईल 6. म्हणजे आयची जी किंमत आहे ती किती आली 4. आयची किंमत 4 आली, पण आपल्याला टाकीची क्षमता काढायची आहे. तर इथं तास आहेत, इथं तास आहेत, इथं किती आहेत लिटर. म्हणजे 10 लिटर भरण्यासाठी 10 लिटर ते काय करते एका मिनिटात भरते. मग तिला एका तासात किती भरेल, म्हणजे 60 मिनिटामध्ये किती भरेल हे काढावं लागेल. म्हणजे 10 गुणेला 60 एवढं लिटर ते भरेल. आता आपल्याला काय काढायचं आहे, टाकीची क्षमता काढायची आहे. तर टाकीची क्षमता बरोबर हे 10 गुणेला 60 गुणेला हे 60 आणि भागेला आयची क्षमता किती आहे 4. जर भागाकार केला तर 4 1 4, 4 पंच 20. ठीक आहे, 15 सेकंद 90, 90 गुणेला हे 10 म्हणजे 9,000 लिटर एवढी काय राहील त्या टाकीची क्षमता राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर त्याचं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतात. पुढचा प्रश्न बघा, थोडासा वेगळा आहे. 9 नंबरचा असाच आहे, फक्त थोडा वेगळा आहे.
प्रश्न जे आहेत व्यवस्थित नोट डाऊन करा, हे तुम्हाला बुक्समध्ये भेटतील नाही आणि हे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि विचारणार आहेत, कारण अशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व करत नाही. 9 नंबरचा प्रश्न, 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 36 मिनिट व 45 मिनिटात भरतात. दोन नळ 1 टाकी अनुक्रमे 36 मिनिट व 45 मिनिटात भरतात. टाकीला असलेले छिद्र प्रति मिनिट 40 लिटर पाणी बाहेर फेकते. प्रति मिनिट 40 लिटर पाणी बाहेर फेकते. जर तिन्ही एक साथ चालू केले तर टाकी एका तासात भरते. चालू केले तर टाकी एका तासात भरते. तर टाकीची धारकता किती? ऑप्शन आहे 600, 400, 300, 1200. 600, 400, 300 आणि 1200. फक्त आधीच्या उदाहरणामध्ये 2 नळ होते, इथं 1 नळ आणि 1 छिद्र होतं. आता 2 नळ आणि 1 छिद्र आहे. 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 36 मिनिट व 45 मिनिटात भरतात. टाकीला असलेले छिद्र प्रति मिनिट 40 लिटर पाणी बाहेर फेकते. जर तिन्ही नळ एकसाथ चालू केले तर टाकी एका तासात भरते. म्हणजे बघा, पहिला नळ आपण ए म्हटला, ए जो आहे हा 36 मिनिटात 1 नळ 1 टाकी भरू राहिला. बी जो आहे तो 45 मिनिटात 1 टाकी भरू राहिला. आणि ए, बी आणि लिकेज मिळून ती टाकी एका तासात म्हणजे 60 मिनिटात भरते. मिनटामध्ये कन्वर्ट केलं, 36, 45 आणि 60चा जर लसावी काढला तर तो येईल 180. 36 5 180, 45 चौक 190 आणि 37 18. आता बघा, ए ची किंमत किती आहे? 5. बी ची किंमत किती आहे? 3. 5 आणि 3 किती झाले? 8. 8 मधून किती वजा केले तर 3 येतील, कारण इथं 3 आहे म्हणजे 8 मध्ये वजा करावं लागतील तेव्हा 3 भेटतील. म्हणजे 8 मधून जर 6 वजा केले, 8 मधून जर 5 वजा केले तर आपल्याला काय भेटतील? 3. म्हणजे या लिकेजची किंमत किती आहे? 5 आहे. बरोबर आहे. मग आपल्याला बघा, प्रति मिनिट किती लिटर? 40 लिटर. आणि प्रत्येक ठिकाणी काय आहे? 40. म्हणजे 40 भागेला किती? 5 गुणेला 180 केलं की आपल्याला त्याची ती टाकीची धारकता भेटेल. 5 8 40, 18 95, 18 88, 18 7 26 नासे, 18 8 44 नासे. काहीतरी चुकलं आहे का? बरोबर आहे. काय चुकलं आपलं? 5 आणि 4 9 होतात. ठीक आहे, इथं चुकलं. इथं 5 आणि 4 9 झाले. 9 मधून किती वजा केले तर 3 भेटतील, तर 6 वजा केले तर म्हणजे टोटल 40 गुणेला 180 भागेला किती? 6. हे जर सॉल्व केलं तर 37 18 म्हणजे 30, 4 त्रिक 12 आणि 2 शून्य म्हणजे 1200 लिटर जी आहे टाकीची काय राहील? धारकता राहील. टाकीची काय राहील? क्षमता राहील. ठीक आहे, दिसलं सर्वांना? काय अडचण आहे? ओके.
ठीक आहे. एक प्रश्न बघा, हा आपण घेतलेला आहे, बघूया तुम्हाला येतो का. पंधरा नळ एका टाकीला 36 मिनिटात भरतात. 15 नळ एका टाकीला 36 मिनिटात भरतात. तर टाकीला एका तासात भरण्यासाठी किती नळांची आवश्यकता लागेल. तर टाकीला एका तासात भरण्यासाठी किती नळांची आवश्यकता लागेल. प्रश्न आपण घेतलेला आहे, फटाफट करतो. 15 नळाला एक टाकीला भरण्यासाठी 36 मिनिटं लागतात, म्हणजेच 15 गुणिले 36 म्हणजेच पहिली नळ गुणिले पहिली वेळ. तर टाकीला एका तासात भरायचा इथं मिनटं आहे म्हणून 60 मिनटं गुणिले एक्सची किंमत काढायची आहे. 60 खाली जाईल, 15 गुणिले 36 भागेला 60, 15 चोक 60, 4ने जर 36ला भागलं तर 9. तर किती नळ लागतील त्यांना. 9 नळ लागतील. हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे आधीच्या टाईपमध्ये. ठीक आहे. एक प्रश्न अजून घेऊया. अकरा नंबरचा प्रश्न आहे. 2 नळ एक पाण्याची टाकी क्रमशः 5 तास व 20 तासात भरतात. 2 नळ एक पाण्याची टाकी क्रमशः 5 तास व 20 तासात भरतात. दोन्ही नळ एक साथ चालू केल्यावर एक साथ चालू केले असता टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी पूर्ण भरण्यासाठी 1 तास जास्त लागतो.
जास्त लागतो. तर पूर्ण भरलेल्या टाकीला पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल? पूर्ण भरलेल्या टाकीला पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? ठीक आहे. 20, 16, 25, 18 ऑप्शन आहे. 20, 16, 25 आणि 18. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलेलं आहे? 2 नळ एक पाण्याची टाकी क्रमशः 5 तासात व 20 तासात भरतात. दोन्ही नळ एकसाथ चालू केले असता टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी पूर्ण भरण्यासाठी 1 तास जास्त लागतो. तर पहिला नळ आपण ए म्हटला. एला एक टाकी भरण्यासाठी 5 तास लागतात. बीला 30 टाकी भरण्यासाठी 20 तास लागतात. जर दोन्ही नळ एकसाथ चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी दोघांचा लसावी 5 चोक 20, 20 एक 20. म्हणजे दोन्ही नळ जर सोबत चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल ते काढून घेऊ. म्हणजे टाईम टेकन फ्रॉम ए आणि बी. म्हणजे 20 भागेला या दोघांची बेरीज 4 अधिक 5. म्हणजे दोन्ही नळ जर एक साथ चालू केले तर किती तास लागतात रे? 4 तास लागतात. बरोबर आहे. पण त्यांनी काय म्हटलं? टाकीला छिद्र असल्यामुळे 1 तास जास्त लागतो. म्हणजे ए चालू केला, बी चालू केला आणि टाकीला छिद्र आहे म्हणजेच लिकेज आहे, तेव्हा 1 तास जास्त लागू राहिला. म्हणजे 4 तास लागत होते तर तेव्हा किती तास लागू राहिले? 5 तास. बरोबर आहे. एला किती तास लागतात? 5 तास. बीला किती तास लागतात? 20 तास. बरोबर आहे. आता इथं आपल्या लक्षात येते की एची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे? 4 आहे. बीची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे? 1 आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला लक्षात येईल हे सोडवण्याच्या अगोदर आपल्याला परत ए, बी आणि लिकेज यासाठी 5 तास, एसाठी 5 आणि एस यांचा सगळ्यांचा काय काढावा लागेल? लसावी काढावा लागेल. यांचा लसावी काढला तर करत काय येईल? 20. 5 चोक 20, 5 चोक 20, 20 एक 20. ठीक आहे. आता इथं लक्षात येते की एची इफिशियन्सी किती आहे? 4 आहे. बीची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे. आता लिकेजची आपल्याला काढायची आहे. म्हणजे 4 अधिक 1 किती झाले? 5. 5मधून किती वजा केले? 4 भेटतील म्हणजेच -1. म्हणजे लिकेजची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे. आता पूर्ण टाकी किती मिनिटात किती तासात भरते? 20. म्हणजे आपल्याला लिकेजची जर TL जर काढायचं असेल टाकी रिकामी होण्यासाठी, TL बरोबर 20 भागेला लिकेजची इफिशियन्सी 1 म्हणजेच किती लागतील? 20 तास लागतील. किती तास लागतील? 20 तास. एकदा परत समजून घेऊया आपण. 2 नळ एक पाण्याची टाकी क्रमशः 5 तासात व 20 तासात भरत होते. म्हणजे ए ती टाकी 5 तासात भरत आहे, बी जी आहे ती टाकी 20 तासात भरत आहे. दोघांची लसावी काढला 20 आला. 5 चोक 20, 4 इफिशियन्सी आली. 20 एक 20, 1 इफिशियन्सी आली. मग दोघे मिळून ते किती तासात भरतील ते दिलेलं नाही आहे म्हणून आपण ते दोघांची काढून घेतलं. 20 भागेला 5, 4 अधिक 1 5, 4 तासात भरतो. आता बघा टाकीला छिद्र असल्यामुळे 1 तास जास्त लागू राहिला. म्हणजे ए, बी आणि लिकेज याच्यामुळे 1 तास जास्त लागू राहिला. म्हणजे 4मध्ये 1 तास मिळवले 5 तास. एला ती टाकी भरण्यासाठी 5 तास लागतात माहीत आहे आपल्याला. बीला ती टाकी भरण्यासाठी 20 तास लागतात. आता परत 5, 5 आणि 20चा लसावी काढला तर 5 चोक 20, 5 चोक 20, 20 एक 20. आता बघा एची इफिशियन्सी किती भेटली? 4. बीची इफिशियन्सी किती भेटली? 1. आता 4 अधिक 1 झाले 5. 5मधून किती वजा केले? 4 येतील तर 1 वजा केलं. म्हणजे लिकेजची जी इफिशियन्सी आहे, क्षमता आहे ती किती आहे? 1 आहे. म्हणजे टोटल आपली 20 आहे. 20 भागेला जर 1 केलं तर आपल्याला वेळ भेटेल. म्हणजेच कार्यबरोबर काय असते? कार्य करण्याची क्षमता गुणेला वेळ असतो, आहे ना. कार्य करण्याची क्षमता गुणेला वेळ. मग आता इथं आपल्याला कार्य किती आहे? 20 आहे. भागेला कार्य करण्याची क्षमता की लिकेजची किती आहे? 1. म्हणजेच तो वेळ भेटला 20 तास. म्हणजेच ती टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल? 20 तास लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे, ए जे आहे हे आपलं त्याचं राईट उत्तर असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हा टॉपिक आपला इथं संपलेला आहे. पुढचं जे लेक्चर असणार आहेत ते आणखी खूप महत्त्वाचे असणार आहेत. पुढचं आपण अल्जेब्रा चालू करणार आहोत, बीजगणित चालू करणार आहोत.
तर बीजगणिताचं एक जरी लेक्चर तुमचं मिस झालं तर तुम्हाला पुढचं काही समजणार नाही आहे. तर नंतर जे येणारे लेक्चर आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. सर्वांनी ते लेक्चर बघायचे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.